जागृती म्हणतात, पण खूप छान झालं दर्शन. तर मंडळींनो, आता आपण चाललेलो आहे गोंदवलेकर महाराजांची पालखी आलेली आहे. काय म्हणतेस गड्डे, होय का ना? खाली दुकानात करते, इथं कसा सगळा हे दिसतं. तर मग आपण कुठे चाललोय? तर आता पालखी येणार आहे आपली गोंदवलेकर महाराजांची. तर त्यासाठी गर्दी किती आहे बघा. मोठ्यानं बोला. मला एवढं आमच्या पिलीव नगरीत आता गोंदवलेकर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. एक 5 मिनिटात प्रस्थान नाही, आगमन होणार. आगमन होणार आहे. आगमन होणार आहे. तर आम्ही सगळेजण इथं दर्शनासाठी गोंदवलेकर महाराजांच्या पालखी आम्ही सगळेजण इथं वाट बघत बसलोय. हळूहळू भाविक यायला लागले, पण अजून महाराजांची पालखी आलेली नाहीये. ती आली की आम्ही जाणार आणि दर्शन घेणार. कार्यक्रम सुरू होणार आहे. next day. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. नमस्कार मंडळी. सकाळी म्हणजे तेवढाच व्हिडिओ केला. तर विषय काय झाला, विषय असा झाला की काल जे गोंदवलेकर महाराजांची पालखी आली ती मुक्कामाला, तर ती आज प्रस्थान होणार होती पिलवातनं. आता ती निघणार होती, तर त्यासाठी इथले सेवेकऱ्यांनी त्यांच्यासाठी नाश्ता पुन्हा असंच काही काही वाटप त्यांनी ठेवलेलं. मग आज संध्याकाळचं पण प्लॅनिंग चालू आहे की आता आज ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानोबांची पालखी भंडी शेगावला असते आणि तुकाराम महाराजांची पिराची कुरोलीला असते. तर मग आपण संध्याकाळी तिथे जायचं ठरवलं. संध्याकाळी प्लॅनिंग चाललंय आमचं, तिकडे जायचं. काल दर्शन कसं झालं? खूप छान. आणि आज गोंदवलेकर महाराजांची पालखी भाळवणीला असते. चौंडेश्वरी मंदिरात तिचा मुक्काम असतो. तर आपण पहिल्यांदा भाळवणीला जायचं, प्रसाद घ्यायचा, दर्शन घेऊन, आणि नंतर तिथं भंडी शेगाव आणि पिराची कुरोली. Some time later.
सध्या भाळवणीमध्ये आलोय. भाळवणीमध्ये गोंदवलेकर महाराजांची पालखी येते आणि इथं शाकंभरीचं मंदिर आहे, तिथं महाप्रसाद असतो. आता तो महाप्रसाद आम्ही घेतला. हा, आता आमचं प्रस्थान भंडीशेगाव. चला. मंडळींनो, आता आपण आलेलो आहे इथं भंडीशेगाव मध्ये. तर आता इथं गर्दी तर लयच आहे. आज माऊलींच्या पावलं आहेत, म्हणजे आज त्यांनी स्टे केलाय. भाविकांसाठी सुद्धा दर्शन घ्यायसाठी त्यांनी सोय केलेली आहे. तर आपण तिकडेच चाललो आहोत. दर्शन इतकं सुंदर झालं. मालकीच्या माऊलीच्या पादुकांना हात लावल्यानंतर अगदी अंग शहरून आलं. हो, त्याला भावजागृती म्हणतात. पण खूप छान झालं दर्शन. आता आम्ही तुकोबा महाराजांच्या पालखीकडे निघालो आहोत. ते मग कसं झालं दर्शन? खूप छान, खूप छान, मस्त. म्हणजे असं एकदम समाधान वाटतंय माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर. कसं वाटलं दर्शन घेऊन? मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन माऊलींच्या पालखीचं. होय ना? मी पहिल्यांदाच दर्शन घेतले माऊलीच्या पालखीचं. तसं मी आळंदीला जाऊन घेतलेलं आहे, पण इथं भंडीशेगावमध्ये मी पहिल्यांदाच दर्शन घेतलेलं आहे माऊलीच्या पालखीचं. असं मन भरून आलं.